नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. मांजरपाडा प्रकल्प हा येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागासाठी केवळ सिंचनाचा प्रकल्प नसून दुष्काळ मुक्तीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सलग तिसऱ्या वर्षी मांजरपाड्याचे पाणी येवला तालुक्यातील डोंगरगाव साठवण तलावात पोहोचले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. येवल्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्याचा आमचा निर्धार असून त्यासाठी पार गोदावरी प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकचे पाणी मांजरपाडा प्रकल्पात अधिकचे पाणी उपलब्ध करण्यात येणार असून येवल्यासह मराठवाड्यापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी साकारण्यात आलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाले. या जलप्रवाहाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. निश्चितपणे कोणाचे जर मोबाईल राहिलेले असेल तर निश्चितपणे ते शेतकऱ्यांना मिळणार, कारण का खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जमिनींचे जे आहे वापर ज्या ज्या ठिकाणी केल्या गेलेले आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना निश्चितपणे मिळेल. कोणाचे राहिले असेल तर निश्चितपणे त्यांनी येऊन भेटून आम्हाला सांगावं, तर त्याचा पाठपुरावा करून निश्चितपणे त्यांचा मोबदला आम्ही मिळवून देऊ. आणि तसेच सर्व येवलेकरांना, जनतेला जे आहे आता ह्या पुढे जे आहे सुखाचे समाधानाचे दिवस येणारे. गेल्या वर्षीसुद्धा पाणी आल्यानंतर सर्व धरणं आपण भरून घेतले आणि गेल्या वर्षामध्ये जर बघितलं तर पिकाचं उत्पादनसुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि खास करून जे आहे आता जे आहे मक्याचं पीक जे आहे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे सर्व शेतकऱ्यांना ज्या आनंदाचे आणि सुगीचे दिवस आलेले. मी पिंपळखुटे बुद्रुक या गावचा रहिवासी असून आज डोंगरगाव डॅममध्ये मांजरपाड्याचं पाणी दाखल झालं रात्री. आणि अशा परिस्थितीत पाणी दाखल झालं का शेतकरी आज आबाळावरती त्यांनी वाट पाहण्याचं काम केलं होतं. आणि ह्या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी पाणी दाखल झालं. हे पाणी आज अमृताच्या थेंबापेक्षा कमी नाही, आज अशी शेतकऱ्यांची चर्चा आहे. अतिशय बिकट परिस्थितीच्या काळामध्ये हे पाणी इथं दाखल झालं आणि शेतकऱ्यांची आज हे जे पिकं पेरलेले त्या पिकांची ताण भागणार आहे. त्यामुळं या पाण्याचं भुजबळ साहेबांनी जे दाखल केलं ते संपूर्ण आम्ही या पूर्व भागाच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो. आणि गेली 3 पिढ्यांचे स्वप्न जे आमचं साकार होत नव्हतं ते आज या साहेबांच्या रूपाने या ठिकाणी साकार झालं. आणि साहेब हे आमचंच खरोखर येवला तालुक्याचं भाग्य आहे का असा माणूस आणि असं नेतृत्व आम्हाला या ठिकाणी मिळालं. त्यामुळं आम्ही संपूर्ण साहेबांचे आभार मानतो. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून आमच्या येवला तालुक्याची ओळख होती. जलनायक भुजबळ साहेबांच्या माध्यमातून हा येवला तालुका आज या ठिकाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून बागायती तालुका झालेला आहे. मांजरपाडा हे जलनायक भुजबळ साहेब, माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. आणि आज खऱ्या अर्थानं हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याने आमचे येवलेकरांचे बागायतीचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अवघ्या 2 दिवसामध्ये मांजरपाड्याचं पाणी आमच्या येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि निश्चितच या पाण्याने तालुक्यातील सर्व बंधारे भरून आमच्या शेतीला वर्षभर पाणी पुरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. विठ्ठल पंढरनाथ डोंगर सोमवशी राहणार डोंगरगाव पांडुबांधारे खात्यातलं डोंगरगाव इथे पाणी आलं. भुजबळ साहेबांचे आम्ही आभार आहे. पण इथून पुढे 8-10 दिवस पाणी चालू द्यावं अशी एवढी आमची इच्छा आहे. पाण्याने काय फायदा होणार? पाण्यानं पिकाचा आमचा सगळ्या 4-5 गावचा फायदा होणार ना, ढोरायचा, पिकायचा, सगळ्याचा फायदा होणार ना. 5 ते 10 गावचा फायदा होणार. सोमासे राहणार डोंगरगाव. आज आमच्या डोंगरगाव येथे 1972 सालामध्ये या धरणाची निर्मिती झाली होती. आणि त्यानंतर आमचे स्वर्गीय असणारे जनार्दन पाटील यांनी या कालव्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि त्यानंतर माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी 2004 ते 2026 पर्यंत आम्हाला डोंगरगाव येथे असणारे ह्या पूर्व भाग, वंचित पाण्यासाठी असणारा हा भाग त्यांनी पूर्णपणे पाणी आणून या ठिकाणी सुजलम सुफलम करण्याचा जो विचार केलेला आहे तर तो आज काहीतरी या ठिकाणी सफल झालेला आहे. आणि ज्या अर्थी या पूर्व भागाची परिस्थिती अशी आहे का न उन्हाळ्यामध्ये जनावरांना पाणी, न पिण्यासाठी पाणी आणि कुठल्याही अशा असणाऱ्या या भागात
आज पाणी येऊन पोचलं म्हणून आम्ही या पाण्या आल्यामुळं साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर हे पाणी आम्हाला 10 ते 15 दिवस सारखं चालू असावं अशी आमची साहेबांकडे कळकळीची आणि विनंती आहे. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.